नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोळकर. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता राज्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या घडामोडी घडत असल्याचं चित्र राज्यामध्ये दिसून येत आहे. अजित पवारांच्या निधनाआधी काही महिन्यापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्यात आणि पक्ष पुन्हा एकत्र यावा अशी इच्छा व्यक्त करत याबाबत बैठका चर्चा सुरू झाल्या होत्या. या प्रकरणी आता अनेक नवे खुलासे समोर येताना दिसत आहेत. शरद पवारांच्या पक्षाकडून विलिनीकरणबाबतच्या चर्चेमध्ये जयंत पाटील हे प्रमुख नेते होते. त्यांनी आज माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. गेल्या काही महिन्यामध्ये नेमकं काय घडलं होतं त्याबाबत सविस्तरपणे त्यांनी भाष्य केलं. शरद पवार यांच्या हयातीत राष्ट्रवादी पक्ष एकत्र करायचा अशी अजितदादांची मनोमन इच्छा होती. मागच्या 6 महिन्यात झालेल्या बैठकीत अजितदादांनी ही गोष्ट बोलून दाखवली. शरद पवारांनी याबाबतची जबाबदारी ही जयंत पाटलाकडे दिली असल्याचे देखील पाटील आज माध्यमांशी बोलताना म्हणाले. बारामतीमध्ये जी काही सर्व नेत्यांची बैठक झाली त्याआधी हे सर्व नेते एका विमानानं बारामतीमध्ये येणार होते. मात्र त्या ठिकाणची जी धावपट्टी आहे, जो रनवे आहे, त्या ठिकाणी उतरण्यासाठी छोटं विमान होतं. हे सर्व त्यात मावले नसते म्हणून 12 फेब्रुवारीला एकत्र करण्याबाबतची तारीख ठरली होती. दोन्ही पक्ष आधी एकत्रित करायचे, मग नंतर बाकीचे निर्णय घ्यायचे असं अजितदादांच्या मनात होतं. या चर्चामध्ये सुप्रिया सुळे यांना आवर्जून घेण्यात आलं होतं. मात्र आता सुनेत्रा पवार आज शपथविधी होतोय. त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. हा त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय आहे. मुख्यमंत्र्यांची त्यांना संमती असल्यानंच हा निर्णय होत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे निर्णय सध्या प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह अन्य काही लोक घेत आहेत असं चित्र पाहायला मिळतं, असं देखील जयंत पाटील म्हणाले. त्यामुळे अजित पवारांची जी इच्छा होती की राष्ट्रवादीचं एकत्रीकरण व्हावं ती आता अपूर्ण राहिली आहे असं देखील ते म्हणाले. आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याचा जो मार्ग आहे तो आता खडतर झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि आज सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि या संदर्भात आता राज्यामध्ये सगळ्या घडामोडीला वेग आल्याचं देखील पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.